तर आता तुम्ही या सगळ्या प्रोसिजरमध्ये ब्रांचेस असा उल्लेख केला होता. आता काही मुलांचं कसं असतं की त्यांना ब्रांचशी काही घेणं देणं नसतं, त्यांना फक्त इंजिनिअरिंग करायचंय असं त्यांचं असतं. तर हा ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी ब्रांचचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे, एखाद्या ब्रांचचा अभ्यास करणं? ब्रांचचा अभ्यास याचा अर्थ असा नाही की मी आत्ताच बीटेक मेकॅनिकल करायचं आहे मला. ब्रांचचा अभ्यास म्हणजे ब्रांचची तोंड ओळख थोडीशी व्हायला पाहिजे की मेकॅनिकल म्हणजे निश्चित काय आहे, इलेक्ट्रिकल म्हणजे निश्चित काय आहे, प्रोडक्शन म्हणजे निश्चित काय आहे, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन म्हणजे निश्चित काय मला शिकायचं आहे, किंवा कम्प्युटर सायन्समध्ये मी निश्चितपणे काय शिकणार आहे, IoT आपले तुमचं IT मध्ये मी निश्चित काय शिकणार आहे. तर या संदर्भातली थोडीशी माहिती आपल्याला करून घेता आली पाहिजे. आणि मग ती माहिती कुठून करायची, तर DT कडून या ॲडमिशन प्रोसेसच्या आधी DT कडून अशा प्रकारचे परिसंवाद, चर्चासत्र आणि मार्गदर्शन शिबिर हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांमध्ये ऑनलाईन मोडमध्ये हे घेतल्या जात असतात. आणि त्यामध्ये DT ही संपूर्ण प्रक्रिया समजून सांगतं की कसं होणार आहे. तिथेच ही ब्रांच कशी आहे ते पण सांगतात. त्यांच्या ब्रोशरमध्ये सुद्धा प्रत्येक ब्रांचची थोडीशी तोंडओळख दिलेली आहे. आणि आता सगळी मुलं टेक्नोसेव्ही आहे, डॉक्टर गुगल सगळ्यांच्या मदतीला येत असतात. मग थोडंसं तुम्ही गुगलिंग करून निश्चितपणे त्या ब्रांचचा आवाका काय आहे, त्या ब्रांचचा आजचा स्कोप काय आहे, त्या ब्रांचचा पुढचा स्कोप काय आहे, त्या ब्रांचमध्ये मला काय शिकावं लागणार आहे, आणि जे शिकावं लागणार आहे ते खरंच माझ्या आवडीचं आहे का, मला ते भावतं का, हे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. असं कशा घटना घडलेल्या आहेत आमच्याकडे की मुलाचे मार्क्स खूप चांगले आहेत आणि त्या मुलाला सहज अमुक एका ब्रांचमध्ये ॲडमिशन मिळू शकली असती, परंतु ऑप्शन फॉर्म भरत असताना त्याला ती माहिती नसल्यामुळे त्यांनी एका पर्टिक्युलर ब्रांचला ऑप्शन टाकून दिला पहिल्या 3 मध्ये. आणि ज्या ब्रांचची त्याला आवड होती, ज्या ब्रांचमध्ये जायची इच्छा होती, तो ऑप्शन त्यांनी 5 नंबरला टाकला. आणि झालं काय की मार्क्स चांगले असल्यामुळे कॅप 1 मध्ये त्याला पहिल्या 3 मध्ये जी ब्रांच टाकली त्याची ॲडमिशन मिळून गेली. ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे ही ती ब्रांच नाहीये जी आपल्याला पाहिजे होती. पण त्या केसमध्ये त्याला काहीच करता येत नव्हतं, कारण त्याला ते ॲडमिशन घेणं आवश्यकच होतं, किंवा नाही तर तो प्रोसेसमधून बाहेर गेला असता. पण म्हणजे पुढे त्याला ते 4ही वर्ष त्याला न आवडणाऱ्या ब्रांचच्या सोबत राहावं लागणार आहे, किंवा ती आत्मसात करावी लागणार आहे. अर्थात काही मुलं हे करतातही चांगलं, म्हणजे असं काही नसतं की आपल्याला नको असली ब्रांच मिळाली मग ते सोडून देतात वगैरे, असं काही नाही. ती आत्मसात करतात, तिथे चांगला अभ्यास करतात, चांगलं पास होतात, चांगलं करिअर करतात, चांगलं प्लेसमेंट होत असतं. फक्त तो निर्णय थोडासा आपल्याला माहीत असायला पाहिजे की एक्झॅक्टली मला काय करतं. आता सध्या कसं आहे की खूप वेगळं मल्टीडिसिप्लिनरी कल्चर आता यायला लागलेलं आहे. काही ब्रांचेसचं इंटिग्रेशन व्हायला लागलेलं आहे. आणि मग अशा याच्यामध्ये कुठेतरी आपली आवड आणि उपलब्धता याची सांगड घालताना जरा कठीण जात असतं. आणि म्हणून ब्रांचची माहिती असणं गरजेचं आहे. यात एक लक्षात ठेवायचं की आज जे दिसतं आहे ते विद्यार्थी 4 वर्षानंतर जेव्हा बाहेर जाईल तेव्हा तीच परिस्थिती असेल असं काही नाही आहे, कारण ती परिस्थिती पूर्ण बदलणार आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं दूरचंही बघता आलं पाहिजे की या ब्रांचला पुढे 4 वर्षानंतर याचं स्टेटस काय असणार आहे, मग मी काय करायला पाहिजे. अर्थात यासोबत आजकालच्या जर कोविडने आपल्याला खूप छान एक चांगलं दिलेलं आहे की थांबायचं नाही कुठेच, आणि कोणत्याच ॲडवर्स कंडिशन ती तशीच राहत नाही, त्यातून काहीतरी मार्ग निघतच असतात. त्याच्यामुळे ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला उदाहरणं देऊया आपण की मला कम्प्युटरला ॲडमिशन घ्यायची होती, परंतु कम्प्युटर मला नाही मिळालं, मग मी इलेक्ट्रिकल ॲडमिशन घेतली. नाउमेद व्हायचं काही कारण नाही. इलेक्ट्रिकल ॲडमिशन घेतली म्हटल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या 4 वर्षामध्ये सायमल्टेनियसली ऑनलाईन मोडमध्ये किंवा काही ठिकाणी येऊन ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा तुम्ही असे स्किल ॲक्वायर करू शकता की जे तुमच्या आवडीचे आहे, जे कम्प्युटरशी संबंधित आहे. तुम्ही सॉफ्टवेअर शिकू शकता, तुम्ही ॲप्लिकेशन शिकू शकता, तुम्ही वेगवेगळे कोडिंग शिकू शकता, तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकता. त्याच्यामुळे तसं वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. पण ऑप्शन फॉर्म भरण्याच्या आधी थोडासा त्या ब्रांचचा, आपल्याला पाहिजे असलेल्या ब्रांचचा किंवा
सगळ्या ब्रांचेसचा स्कोपचा अभ्यास करणं गरजेचं आहे.